हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रायबोझोम किंवा इंजन ऑफ सेल हा अनादर सेल ऑर्गनल आज आपण शिकणार आहे. फार इम्पॉर्टंट असा सेल ऑर्गनल आहे, महत्त्वाचा असा सेल ऑर्गनल आहे आणि या सेल ऑर्गनला सेलचं इंजनसुद्धा म्हणत असतात. म्हणजे पेशीचं जे मेन मशिनरी तर ती काय आहे, रायबोझोम आहे. ओके, तर रायबोझोम जो आहे तर याला प्रोटीन फॅक्टरी ऑफ सेल असं सुद्धा म्हणत असतात. याचा अगोदर आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये हा शब्द यूज केलेला आहे, प्रोटीन फॅक्टरी. ओके, तर या ठिकाणी रायबोझोम हा ॲक्च्युअलमध्ये प्रोटीन फॅक्टरी असतो, कारण हा प्रोटीन्स निर्मिती करायचं काम करत असतो. हा काय करतो, जो वेगवेगळे जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे तर त्या वेगवेगळ्या जेनेटिक इन्फॉर्मेशनचा यूज करून प्रोटीन सिंथेसाइज करायचं काम करत असतो. जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे DNA RNA असतील तर त्यांच्यामध्ये असलेली जी वेगवेगळी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे तिला डिकोड करायचं आणि डिकोड केल्यानंतर त्याच्यापासून डिफरंट टाईपचे प्रोटीन्स सिंथेसाइज करण्याचं काम रायबोझोम करत असतो. रायबोझोम जो आहे तर सगळ्यात अगोदर सायंटिस्ट पॅलेड नावाचा जो सायंटिस्ट होता याने 1953 रायबोझोमची फर्स्ट ऑब्झर्वेशन केलं आणि त्या फर्स्ट ऑब्झर्वेशनलाच आपण डिस्कवरी म्हणून म्हणू शकतो. रायबोझोम जो आहे तर रायबोझोम इज मेड अप फ्रॉम रायबोझोमल RNA अँड प्रोटीन्स. रायबोझोमची निर्मिती कशापासून होत असते, रायबोझोमल RNA, ज्यांना rRNA असा शुद्ध शब्द यूज केला जात असतो, आणि प्रोटीन्स, प्रथिने आणि रायबोझोमल RNA यांच्यापासून कशाची निर्मिती होते, रायबोझोमची. रायबोझोम इज अ सेल ऑर्गनल, 11 नंबरचा सेल ऑर्गनल आहे हा. दे डू नॉट हॅव एनी मेम्ब्रेन. रायबोझोममध्ये कोणत्याही प्रकारचं मेम्ब्रेन नसतंय. लक्षात, म्हणजे दे डू नॉट बाउंडेड एनी मेम्ब्रेन, कोणत्याही प्रकारचं मेम्ब्रेन या ठिकाणी रायबोझोमवर नाही. ओके, डायग्राम दिसते तुम्हाला या ठिकाणी. डायग्राममध्ये आपल्याला रायबोझोम शो केलेलं आहे. एका साईडला प्रोकॅरियोटिक सेलचा 70S टाईपचा रायबोझोम आहे, दुसऱ्या साईडला युकॅरियोटिक टाईपचा 80S टाईप रायबोझोम त्या ठिकाणी तुम्हाला शो केला आहे. ओके, in eukaryotic cell, ribosome are present in mitochondria, plastid and cytosol or cytoplasm. ट्रू न्यूक्लियस असलेले जे सेल आहेत ज्यांना आपण युकॅरियोटिक सेल म्हणत असतो, तर या ट्रू न्यूक्लियस असलेल्या सेलमध्ये रायबोझोम कुठं आढळून येतो, मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड आणि सायटोप्लाझम या 3 पेशींचा अंगकांमध्ये काय आढळून येत असतो, रायबोझोम. स्वतः हा एक पेशी अंगक आहे आणि हा पेशी अंगक इतर पेशी अंगकांमध्ये सुद्धा आढळून येतात, आणि ते पेशी अंगक कोणते आहेत, मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड आणि सायटोप्लाझम. सायटो म्हणजे सेल, प्लाझ्मा म्हणजे द्रावण किंवा सबस्टन्स. लक्षात बघा, इफ रायबोझोम इन सायटोप्लाझम इट अटॅच विथ आउटर सरफेस ऑफ रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन or it free suspended in cytoplasm. बघा, व्यवस्थित लक्षात घ्या, जर रायबोझोम हा सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असेल तर तो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम किंवा न्यूक्लियर मेम्ब्रेनसोबत काय झालेला असतो, अटॅच झालेला असतो, किंवा जे पेशी द्रावण आहे तर त्याच्यामध्ये फ्रीली सस्पेंडेड असतो, म्हणजे मुक्त संचार करत असतो, कोणाला अटॅच नसतो. म्हणजेच काय सांगितलं, रायबोझोम जर सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असेल तर तो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम किंवा न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणजे न्यूक्लियसचं बाहेरचं आवरण, त्याला म्हणतात न्यूक्लियर मेम्ब्रेन. एकतर न्यूक्लियर मेम्ब्रेनला अटॅच असणार किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला अटॅच असणार, आणि या दोघांना अटॅच नसेल तर कशात प्रेझेंट असेल, तो सायटोप्लाझममध्ये. ईच रायबोझोम इज मेड अप फ्रॉम 2 सब युनिट, वन इज लार्जर अँड अनदर इज स्मॉलर. प्रत्येक रायबोझोम जो आहे तर तो 2 सब युनिटपासून तयार झालेला आहे. एक लार्जर सब युनिट असणार आहे आणि एक स्मॉलर सब युनिट असणार आहे. डायग्राममध्ये तुम्हाला या ठिकाणी शो केलं बघा, दिस इज ॲन स्मॉलर सब युनिट, दिस वन इज लार्जर सब युनिट, आणि हे दोघं एकत्र आल्यानंतर हा काय झालेला आहे, कंप्लीट रायबोझोम या ठिकाणी तयार झालेला आहे. ओके, नेक्स्ट थिंग आहे बघा, टाईप्स ऑफ रायबोझोम. रायबोझोमचे जे वेगवेगळे प्रकार आहे त्यांच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहे. युकॅरियोटिक सेलमध्ये असलेला जो रायबोझोम आहे तर तो 80S टाईपचा असतो, आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असलेला जो रायबोझोम आहे तर तो 70S टाईपचा असतो. युकॅरियोटिक सेलमध्ये असलेला रायबोझोम हा सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतो, आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असलेला जो रायबोझोम आहे तर तो सायटोप्लाझम आणि जे प्रोकॅरियोटिक सेलचे असोसिएटेड प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याच्यासोबत सुद्धा आढळून येत असतो. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये 70S टाईपचा जो रायबोझोम आहे तर त्याची साईज जी तर ती जवळपास
15 to 20 नॅनोमीटर एवढी साईज आपल्याला पाहायला मिळत असते. आणि 70S टाईपचा जो रायबोझोम आहे तर हा इतर सेल ऑर्गनल्समध्ये सुद्धा आढळून येत असतो, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट युकॅरियोटिकच्या बाबतीत. म्हणजेच काय सांगितलं व्यवस्थित लक्षात घ्या. युकॅरियोटिक सेलमध्ये रायबोझोम कोणत्या प्रकारचा आहे? ATS टाईपचा. ओके, 2 सब युनिट असणार याच्यामध्ये. आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कोणत्या प्रकारचा रायबोझोम आहे? 70S टाईपचा. ओके, युकॅरियोटिक जी सेल आहे तिच्यामध्ये रायबोझोम कुठं आढळून येत असतो? सायटोप्लाझममध्ये. आणि प्रोकॅरियोटिक सेल जर असेल तर तिच्यामध्ये रायबोझोम कुठं आढळून येत असतो? सायटोप्लाझम किंवा त्याच्यासोबत जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये आढळून येत असतो. आता असं नाही की या ठिकाणी युकॅरियोटिक सेल आहे आणि तिच्यामध्ये 70S टाईपचा रायबोझोम नसणार. या ठिकाणी 70S टाईपचा रायबोझोम हा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असतो, आपल्याला क्लिअर झालं. जर सेल युकॅरियोटिक असेल आणि तिच्यामध्ये पुन्हा 70S टाईपचा रायबोझोम जर प्रेझेंट असेल तर तो कोणत्या सेल ऑर्गनलमध्ये प्रेझेंट असणार आहे? मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. लक्षात, युकॅरियोटिक सेलचा मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट याच्यामध्ये कोणता रायबोझोम प्रेझेंट असतो? 70S टाईपचा. ATS टाईपचा पण असतो, पण ऑर्डिनरी किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपण म्हणू शकतो. या ठिकाणी डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही, हा प्रोकॅरियोटिक सेल आहे जिच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला 70S टाईपचा रायबोझोम दिलेले. ही आहे युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेलमध्ये या ठिकाणी तुम्हाला ATS टाईपचा रायबोझोम शो होतोय. याच्यामध्ये बघा, जी प्रोकॅरियोटिक सेल आहे तर त्या प्रोकॅरियोटिक सेलचा पहिला जो स्मॉलर सब युनिट आहे तर त्याच्यामध्ये 30S या ठिकाणी असणार आहे आणि लार्जर सब युनिटमध्ये 50S असणार आहे. 30 आणि 50S म्हणून या ठिकाणी काय तयार झाला? 70S टाईपचा रायबोझोम. युकॅरियोटिक सेलच्या बाबतीत जर बघितलं, जो स्मॉलर सब युनिट आहे ते 40S टाईपचे आणि लार्जर सब युनिट जे तर ते 60 सब युनिटचे. आणि या दोघांपासनं म्हणजे 40 आणि 60 पासनं ATS टाईपचा रायबोझोम तयार होत असतो. ओके, बघा विद्यार्थ्यांनो, मगाशी आपण या ठिकाणी पाहिलं 70S, ATS. आता S भानगड काय? तर S मीन्स स्वेडबर्ग युनिट. S म्हणजे काय? स्वेडबर्ग युनिट किंवा सेडिमेंटेशन रेट असं सुद्धा म्हणत असतात. आता सेडिमेंटेशन रेट म्हणजे काय? ज्यावेळेस आपण एखाद्या मॉलिक्यूलला सेंट्रिफ्यूग मशीनमध्ये राऊंड पर मिनिट रोटेट करत असतो त्यावेळेस त्या पार्टिकलचं सेडिमेंटेशन होण्याचा जो रेट आहे तर त्याला सेडिमेंटेशन रेट असं सुद्धा म्हणत असतात. इफ इनडायरेक्टली इट इज मेजर ऑफ डेन्सिटी अँड साईज. म्हणजे स्वेडबर्ग युनिट जे तर ते अप्रत्यक्षरित्या जो रायबोझोम आहे तर त्याचं डेन्सिटी म्हणजे घनता आणि साईज या ज्या 2 गोष्टी आहेत तर या आपण स्वेडबर्ग युनिटच्या मदतीने या ठिकाणी काउंट करू शकतो. बघा ATS, S जो आहे तर तो कशासाठी यूज केलेला आहे? स्वेडबर्ग युनिटसाठी. इच रायबोझोम कंपोज 2 सब युनिट. 2 या ठिकाणी आपण जर बघितले 2 पार्ट्समध्ये रायबोझोम डिवाइड झालेला आहे. म्हणजे 2 सब युनिट आहेत एका रायबोझोमला, एक लार्जर असणार आहे तर एक स्मॉलर असणार आहे. बघा, जो ATS टाईपचा रायबोझोम असतो, ATS टाईपचा रायबोझोम कोणत्या सेलमध्ये असतो? युकॅरियोटिक सेलमध्ये. तर ATS टाईपचा रायबोझोममध्ये 40S प्लस 60S टाईपचे रायबोझोम असतात. 40 प्लस 60. तुम्ही म्हणणार याचं काउंटिंग 100 होते, पण 20% जो आहे तर तो यांचं जॉईनिंगमध्ये वाढ जो आहे तर तो आपण म्हणणारे सहभागी होत असतो, म्हणून त्याचं काउंटिंग होत नसते या ठिकाणी. 60-40 कोणता रायबोझोम असणार आहे? ATS टाईपचा. 50-30 कोणता रायबोझोम असणार आहे? 70S टाईपचा. 70S टाईपचा रायबोझोम कशात आढळून येतो? प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. आता हे जे रायबोझोम आहे तर या रायबोझोममध्ये कोणकोणते केमिकल कंपोजिशन असतात? तर बघा, ATS टाईपचा रायबोझोम जो आहे तर त्याच्यामध्ये 40% rRNA असतात आणि 60% प्रोटीन असतात. म्हणजे युकॅरियोटिक सेलमध्ये आढळून येणारा जो रायबोझोम आहे तर त्याच्यात 40% रायबोझोमल RNA असतात, rRNA म्हणजे, आणि 60% काय असणारे? प्रोटीन्स असणारे, प्रथिने असणारे. आणि जो 70S टाईपचा रायबोझोम आहे जो बॅक्टेरिया किंवा आपण म्हणणारे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आढळून येतो तर या 70S टाईपचा रायबोझोममध्ये 60% रायबोझोमल RNA असतात आणि 40% या ठिकाणी काय असणारे? प्रोटीन्स. 40% या ठिकाणी आपण म्हणू शकतो वेगवेगळे प्रोटीन्स असणारे. ओके, तर असं एक सिंपल या ठिकाणी मेकॅनिझम जे तर ते आपण या ठिकाणी पाहिलं, ज्याला आपण केमिकल कंपोजिशन ऑफ रायबोझोम असं सुद्धा म्हणतो. हा जो रायबोझोम आहे तर त्या रायबोझोमचे फंक्शन काय आहेत, म्हणजे कार्य काय आहेत रायबोझोमचे, याच्या बाबतीत आपण शिकू. मेन कार्य तर आपण या ठिकाणी शिकलो की हा सेलचं इंजिन आहे ज्याच्यामध्ये प्रोटीनचं सिंथेसिस होते, म्हणून प्रोटीन फॅक्टरी असं सुद्धा म्हणत असतो आपण. तर बघा,
रायबोसोम जनरली प्रोड्यूस प्रोटीन दॅट आर ट्रान्सपोर्टेड आउटसाइड द सेल आफ्टर प्रोसेसिंग इन एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम अँड गोल्गी बॉडीज. फॉर एक्झाम्पल, रायबोसोम ऑफ एसिनार सेल ऑफ पॅन्क्रियाज प्रोड्यूस पॅन्क्रियाटिक डायजेस्टिव्ह एन्झाईम. व्यवस्थित लक्षात घ्या, रायबोसोम जो आहे तर रायबोसोम काय करत असतो, जे प्रोटीन्स तयार झालेले तर त्यांना सेलच्या बाहेर टाकणारे किंवा ज्यावेळीस जे एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम किंवा गोल्गी बॉडीज असणारे किंवा कॉम्प्लेक्स असणारे त्यांनी त्या रायबोसोमचं पूर्णपणे प्रोसेसिंग केलं असेल आणि प्रोसेसिंग केल्यानंतर या ठिकाणी काय करणारे, हा जो रायबोसोम आहे तर हा प्रोटीन आउटसाइड द सेल ज्यावेळीस ट्रान्सपोर्ट करणारे त्यावेळीस या ठिकाणी काय होणार आहे, पूर्णपणे एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम आणि गोल्गी बॉडीजनं त्याच्यावर प्रोसेसिंग केलेलं असणार आहे. आणि एक उदाहरण या ठिकाणी सांगितलं तुम्हाला, रायबोसोम ऑफ ॲसिनार सेल ऑफ पॅन्क्रियाज प्रोड्यूस पॅन्क्रियाटिक डायजेस्टिव्ह एन्झाईम. स्वादुपिंडामध्ये असलेल्या विशिष्ट प्रकारच्या सेल या ठिकाणी सांगितले तुम्हाला ॲसिनार सेल. तर या ॲसिनार सेल काय तयार करत असतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम. आलं लक्षात. आणि हे डायजेस्टिव्ह एन्झाईम तयार करण्याचं कामसुद्धा रायबोसोम करत असतो. फ्री रायबोसोम कम टुगेदर टू फॉर्म चेन कॉल्ड पॉलीरायबोसोम ऑफ प्रोटीन सिंथेसिस. बघा या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला, काही जे फ्री रायबोसोम असतात तर हे फ्री रायबोसोम ज्यावेळेस एकमेकासोबत कॉन्टॅक्टमध्ये येत असतात. आलं लक्षात. कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर काय होणार आहे, त्यांची एक कंप्लीट चेन तयार होत असते आणि त्या कंप्लीट चेनला या ठिकाणी म्हणले तुम्हाला पॉलीरायबोसोम फॉर प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिससाठी आवश्यक असलेले अनेक रायबोसोम जे चेनच्या स्वरूपात अरेंज झालेले तुम्हाला डायग्राममध्ये दिसते या ठिकाणी की हा एक सब युनिट आहे, हा अनदर सब युनिट आहे, स्मॉलर सब युनिट, लार्जर सब युनिट, दोघे एकत्र आले, कंप्लीट रायबोसोम तयार झाला. हा रायबोसोम या ठिकाणी काय होणार आहे, mRNAच्या स्टँडवर मूव्ह होणार. असे असंख्य रायबोसोम एकत्र आले तर त्यावेळेस त्याला आपण काय म्हणत असतो, पॉलीरायबोसोम. ओके. बघा, free ribosome generally produce enzymatic protein that are used for breakdown of sugar. शुगर जी तर शुगरचा मॉलिक्यूलला ब्रेकडाऊन करण्यासाठी रायबोसोममध्ये विशिष्ट प्रकारचे एन्झायमॅटिक प्रोटीन्स तयार केले जात असतात आणि हे एन्झायमॅटिक प्रोटीन्स काय करणारे, रायबोसोमच्या मदतीनं शुगर मॉलिक्यूलला ब्रेक करत असतात. बघा या ठिकाणी डायग्राममध्ये पाहू शकतात, हा स्मॉलर सब युनिट आहे 30S टाईपचा, हा 50S टाईपचा सब युनिट आहे. हे दोघं एकत्र आल्यानंतर मॅग्नेशियम आयन्स आणि mRNAच्या स्टँडच्या उपस्थितीमध्ये हे जे वेगवेगळे रायबोसोम आहे तर हे mRNAच्या स्टँडवर पॉलीरायबोसोम तयार करत असतात. बघा, बोथ द टाईप ऑफ रायबोसोम कॅन इंटरचेंज पोझिशन अँड फंक्शन. दोघा प्रकारचे जे रायबोसोम आहे 70S असेल किंवा 80S टाईपचा रायबोसोम असेल तर हे काय करत असतात, त्यांची जी इंटरनल जागा आहे तर ती चेंज करत असतात आणि फंक्शनसुद्धा चेंज करत असतात. ॲट द टाइम ऑफ प्रोटीन सिंथेसिस सेव्हरल S टाईप रायबोसोम बिकम अटॅच टू mRNA विच हेल्प ऑर smaller subunits. This structure called polyribosome or polysome or एरेगोसोम. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, प्रोटीन सिंथेसिस होत असताना खूप असे 70S टाईपचे जे रायबोसोम असतात तर ते mRNA सोबत अटॅच होत असतात आणि जो स्मॉलर सब युनिट आहे तर या स्मॉलर सब युनिटच्या मदतीने हे या ठिकाणी रायबोसोम जे तर ते अटॅच होणार आहे आणि यांचं जे स्ट्रक्चर तयार होत असते तर त्या स्ट्रक्चरला म्हणतात पॉलीरायबोसोम किंवा पोलिसोम असं सुद्धा म्हणतात. डायग्राममध्ये दिसते तुम्हाला पॉलीरायबोसोमचं स्ट्रक्चर. असंख्य रायबोसोम एकत्र आल्यानंतर mRNAच्या स्टँडवर कोणतं स्ट्रक्चर तयार झाले, पॉलीरायबोसोम. त्यानंतर बघा, लार्जर सब युनिट 50S कंटेन पेप्टिडिल ट्रान्सफरेज एन्झाईम विच हेल्प इन फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड बॉन्ड ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस होत असताना पेप्टाइड बॉन्ड तयार होणे आवश्यक असते आणि हा पेप्टाइड बॉन्ड तयार करण्यासाठी कोणतं एन्झाईम महत्त्वाचा रोल प्रेझेंट करत असते, पेप्टिडिल ट्रान्सफरेज एन्झाईम. ओके. बघा, 50S टाईपचा रायबोसोम आहे तर हा 50S टाईपचा रायबोसोम पेप्टिडिल ट्रान्सफरेज एन्झाईमच्या उपस्थितीमध्ये रिॲक्शन घडवून आणतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड प्रोटीन्स तयार करत असतो. आणि हे ज्यावेळेस एक्झाम्पल आपल्याला दिलं जात असते त्यावेळेस महत्त्वाचा रोल जो आहे तर तो रायबोझाईम नावाचा एन्झाईम करत असते. या रायबोझाईम नावाच्या एन्झाईमला नोलेरनं
1992 डिस्कवर केलेले आहे आणि हे एन्झाईमसुद्धा प्रोटीन सिंथेसिसमध्ये महत्त्वाचा रोल बजावत असते. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11 नंबरचा जो सेल ऑर्गनल आहे, ज्याला रायबोसोम किंवा इंजन ऑफ सेल असं सुद्धा म्हणत असतात, त्याच्या बाबतीत आज शिकून घेतलं. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तर तो चांगल्या प्रकारे अंडरस्टँडिंग झाला असेल. ओके, थँक्यू.